नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. प्रतापला जेल झालेली असते, त्यामुळे घरातलं वातावरण अतिशय डिस्टर्ब झालेलं असतं. कल्पना, सायली, अस्मिता, पूर्णा आजी सगळ्याजणी रडत असतात. घरातील कर्ता पुरुष असा जेलमध्ये जाऊन बसल्याने सगळ्यांना आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळ्या बायका कोलमडलेल्या असताना सायली मात्र धीराने उभी राहते. सायली सर्वांना धीर देत म्हणत असते की जर आपण काही केलंच नाहीये तर ही आपल्या संकटांची घडी आहे आणि जर या सगळ्या गोष्टीतून आपण स्ट्रॉंग राहिलो तरच आपण बाबांना या गोष्टीतून बाहेर काढू शकतो. सायलीने आता सर्व कुटुंबाला सावरलेलं असतं, तर इकडे मैपतने मात्र दुसराच डाव टाकलेला असतो. मैपत नागराजला म्हणत असतो की आता तर फक्त एकच डाव टाकलाय मी आणि बघ आता ह्याचे परिणाम काय होतात ते. आणि मी प्रतापला तर आता जेलमध्ये अडकवलंय आणि आता बघ मी त्याच्याकडनं 200 कोटी कसे वसूल करतो ते. त्याला काहीही करून माझे पैसे द्यावेच लागणार तरच तो जेलमधून सुटणार आणि त्यासाठी त्याला आता त्याचा बंगला, त्याला त्याची प्रॉपर्टी सगळं काही विकावं लागणार. आणि असं झालं तर अर्जुन सुभेदार आता रस्त्यावर येणार आणि अर्जुन सुभेदार रस्त्यावर आला तर मी आता माझं दुसरं पाऊल टाकणार आणि मग मी माझा दुसरा टाव टाकत जर तुला ह्या सगळ्या गोष्टीतून सुटायचं असेल, जर तुला तुझी प्रॉपर्टी वाचवायची असेल, तुझ्या बापाला वाचवायचं असेल तर तुला ही केस मागे घ्यावी लागेल. अर्जुनकडे मी दुसरा कुठला पर्यायच ठेवणार नाही जेणेकरून साक्षीची केस तो इझिली मागे घेईल. नागराज आता मैपतचं कौतुक करत असतो आणि त्याला म्हणत असतो की मैपत तू तर यार सॉलिड आहेस, म्हणजे तू आता एका दगडात 2 पक्षी मारणार आहेस. मैपत नागराजला विश्वासाने सांगतो की आता तर फक्त ही आत्ताची गोष्ट आहे, पुढे पुढे बघ अजून काय होतं ते आणि बघ मी आता एक एक करून सगळ्या गोष्टी कशा सुरळीत करतो ते. माझा अपमान केला ना त्याने आणि आता तू बघशीलच की त्याला मी कसं रडवतो ते. आणि खरं तर या गोष्टी सरळ साध्या मार्गाने मी करणारच नाहीये, तू बघशील आता मी काय काय करतो ते. मैपत आता पेटलेला असतो आणि काहीही करून अर्जुनला धडा शिकवायचं एकच टार्गेट त्याच्या डोक्यात असतं. तर इकडे घरातलं वातावरण फारच डिस्टर्ब असतं. अर्जुन कल्पनाला म्हणत असतो की मम्मा तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, काहीही झालं तरी मी डॅडला जेलमधून बाहेर काढणार म्हणजे काढणार, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, डॅडला मी पुन्हा आपल्या घरात परत घेऊन येणार आहे. कल्पना अर्जुनला सांगत असते की अर्जुन पूर्णा आजी तर पूर्णपणे ढासळली आहे रे. अर्जुन म्हणतो की मम्मा थोडा टाइम पुरतं फक्त आता घरातली सगळी घडी तुला सांभाळायची आहे, पूर्णा आजीला सुद्धा तुला सांभाळायचंय, तुला आता स्थिर राहायचंय, खंबीर व्हायचंय. या गोष्टीसाठी सायलीची मदत घे, सायलीच्या मदतीने आता तुम्ही दोघी मिळून घर सांभाळा आणि बाबांना आता जेलमधून कसं बाहेर काढायचं ना ते मी बघतो. अर्जुनने कल्पनाला दिलासा दिलेला असतो आणि कल्पनाला सांगत असतो की मम्मा तू अजिबात काळजी करू नको, अगदी काही दिवसांतच डॅडा आपल्या सगळ्यांसोबत असेल. अर्जुन तर कल्पनाशी हे अगदी धीराने बोललेला असतो, परंतु अर्जुनच्या डोक्यात मात्र असंख्य प्रश्न असतात की हे सगळं कोणी केलं असेल, का केलं असेल, या मागं करण्याचं कोणाचं काय मोटिव्ह असेल, या सगळ्या गोष्टी अर्जुनला खूप सतावत असतात. कल्पनाला तर तो धीर देत असतो, परंतु स्वतःच्या डोक्यामध्ये मात्र फार अंधार असतो. आता या अंधारातून उजेडाकडे नेण्याचं काम सायली करणार असते. सायली अर्जुनला शांतपणे समजावून सांगते की अर्जुन सर मला माहिती आहे की आपल्यावर खूप मोठं संकट ओढावलंय. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मी सगळ्यांना धीर देतोय, परंतु मलाच कळत नाहीये की आता काय करायला पाहिजे, या घटनेमागं नक्की कोण असेल, कोणाचा काय मोटिव्ह असेल आणि त्यांनी डॅडाला का टार्गेट केलं, त्यांचा निशाणा मी तर नसेल ना, या सगळ्या गोष्टींचे मला उत्तर भेटत नाहीये. तेव्हा सायली अर्जुनला शांतपणे म्हणते की हे बघा सर, ज्याने संकट दिलंय तोच आपल्याला मार्गही दाखवणार आहे. तुम्हाला सांगू का, जेव्हा मधुभाऊंवर हा प्रसंग ओढावला होता ना तेव्हा मी सुद्धा अशीच खचून गेले होते, पण त्यावेळी सुद्धा मला मधुभाऊंचंच वाक्य आठवलं की रडायचं नाही लढायचं. आणि आता सुद्धा सुभेदार कुटुंबाची रडत बसण्याची वेळ आता संपलीये, सुभेदार कुटुंबावर आता लढण्याची वेळ आलीये, आपल्याला आता फक्त लढायचंय. आणि सायली म्हणत असते की तुम्ही एका गोष्टीचा विचार करा की अशी कोण व्यक्ती आहे की जिला बाबांना त्रास द्यायचा होता किंवा त्यांचा कोणीतरी बिझनेस कॉम्पिटिटर असेल. अर्जुन सायलीला सांगतो की बिझनेस मध्ये असं कोणी करेल असं मला तरी वाटत नाही, कारण डॅडची पर्सनली कोणासोबतही दुश्मनी नाहीये, डॅडचे बिझनेस लेवलचे सगळे व्यवहार अतिशय सुरळीत आहे आणि सगळ्यांसोबत चांगलंच रिलेशन आहे. सायली आता अर्जुनला म्हणू लागते की मला खरा डाऊट येतोय तो मैपत शिकरेवर, कारण मैपत शिकरेने बाबांना एवढं मोठं कर्ज दिलंय, त्याचा नक्कीच याच्या मागे काहीतरी हेतू असणार. कदाचित मधुभाऊंच्या केसमधून डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी त्याने हा प्लॅन तर रचलेला नसेल ना. सायली अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर जेव्हापासून तुम्ही आमची केस लढताय ना तेव्हापासून सुभेदार कुटुंबावर रोज एक नवीन संकट येतंय. अर्जुन सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली तुम्ही या गोष्टींचा अजिबात विचार करू नका, ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहतात त्याचप्रमाणे मी तुमच्या आणि तुमच्या मधुभाऊंच्या पाठीशी नेहमी उभे असणार आहे. सायलीलाही आता अर्जुनचं बोलणं जरा सुकवतं. अर्जुनला ती म्हणते की सर आपण एक काम करू शकतो,
आपण एक काम करू शकतो की आपण मैपत आणि साक्षीचा पाठलाग करून त्यांच्या मागावर राहून ते नक्की काय करतात, कुठे जातात हे एकदा बघू शकतो. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, मला तुमची आयडिया पटते, परंतु पाठलाग करायचा म्हणजे नक्की काय करायचं? सायली अर्जुनला म्हणते की सर, तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा ते मैपत शिकरे आणि साक्षी शिकरे आम्हाला धमकी देण्यासाठी आश्रमामध्ये आले होते ना, त्यानंतर आम्हाला त्यांचा अड्डा कुठे हे समजलं होतं आणि आम्हाला हे माहीत आहे. याचं कारण असं की त्यांनी त्यांच्याच अड्ड्यावर आम्हाला पैसे घेण्यासाठी बोलावलं होतं. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, ही खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. आपण एक काम करूया, आपण रात्रीच्या वेळी तिकडे जाऊया. अर्जुन आणि सायली आता मैपतच्या अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी पूर्णपणे रेडी असतात. अर्जुन आणि सायली जेव्हा आता मैपतच्या अड्ड्यावर जातात तेव्हा तिथे साक्षी आणि मैपत बसलेले असतात आणि साक्षी मधलं आणि मैपत मधलं जे बोलणं झालेलं असतं ते बोलणं आता अर्जुनने रेकॉर्ड केलेलं असतं. साक्षी अण्णांना म्हणत असते की अण्णा, तुम्ही त्या प्रताप सुभेदारला ह्या ड्रगच्या केसमध्ये अडकवलं खरं, नार्कोटिक्स मध्ये तुम्ही त्याला अडकवलंय, परंतु जेव्हा चौकशी होईल तेव्हा हे ड्रग्स कुठून आले, कोणी पाठवले, या सगळ्या गोष्टींची सुद्धा चौकशी होईल. आणि मग अशा वेळी तुम्ही काय कराल? तेव्हा मैपत तिला म्हणत असतो की तू कशाला काळजी करते त्याची, त्याच्यासाठी तुझा बाप आहे ना, आणि तुला तर माहितीच आहे की माझे किती कॉन्टॅक्ट्स आहे. त्या कॉन्टॅक्ट पैकी एकाला कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकेल, बरोबर करतील माझे पंटर लोक काम. साक्षी मैपतला म्हणत असते की अण्णा, परंतु जर हा डाव जर मात्र उलटला ना तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. अहो, दुसरं कोणाला तरी अडकवण्याच्या नादात तुम्ही नको जेलमध्ये जायला. मैपत आणि साक्षीचं बोलणं सायली आणि अर्जुनने ऐकलेलं असतं आणि रेकॉर्डही केलेलं असतं. त्या दोघांनाही आता पुरावा सापडलेला असतो. दोघंही आता घरी येतात. अर्जुनने आणि सायलीने मैपत साक्षीचा खूप मोठा पुरावा आता पूर्ण आजी समोर आणि घरातल्या सगळ्यांसमोर ठेवलेला असतो. पूर्ण आजीला आता मैपतचा सगळा खरा चेहरा पटलेला असतो आणि तिला ही गोष्ट आठवते की जेव्हा मैपत पहिल्यांदा आपल्या घरी आला होता, सायली त्याच्यावर धावून गेली होती आणि ती सगळ्यांना सांगत होती की या माणसावर विश्वास ठेवू नका, हा माणूस एक नंबरचा फ्रॉड आहे, यांनी आमच्यासोबत सुद्धा फ्रॉड केलाय. तेव्हा मात्र आपण सायलीवर विश्वास ठेवला नाही. तेव्हा सायली तर खरं बोलत होती, परंतु आपण सायलीलाच खोटारडं समजलं. पूर्ण आजीला आता सायलीचा खरेपणा समजलेला असतो आणि ती सायलीची त्याबद्दल माफी देखील मागते आणि सायलीला म्हणते की सायली, आता ह्या प्रकरणामध्ये तूच काहीतरी करू शकतेस, तूच आता काहीतरी कर आणि माझ्या मुलाला या प्रकरणातून बाहेर काढ. पूर्ण आजीने सायलीची जाहीर माफी मागितलेली असते. तर मित्रांनो, आता सायली पुढे काय डोकं लावणार आणि कशा प्रकारे ती अर्जुनच्या मदतीने प्रतापला जेलमधून बाहेर काढणार हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. परंतु हा जर ट्विस्ट तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.